नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि किती 10:30 वाजले. आज लवकर चालू केलं मी, म्हणजे लवकरच आवरलं घरातलं. का तर आज दीदीला सुट्टी आहे, दीदी झोपेले. दीदीचं काय अजून येणं, यश लवकर गेलं आहे आणि साहेब लवकर उठलेले. मेन म्हणजे लवकर जायचं होतं ना, लवकर उठलेले म्हणून म्हणजे देवपूजा वगैरे सगळं झाले. आज फुलं वगैरे नाही वाहिले. काल काय झालं, फुलांची पिशवी खाली पडली आणि तिथे माझी रोजची घालायची चप्पल आहे, मग ते चप्पलवर पिशवी पडल्यामुळे ते सगळे मी टाकून दिले. फुलं घेतलेच नाही ते, तर म्हणून आज फुलं नाही आहे. आणि दिवे वगैरे घासायला काढायचे म्हणून खूप कमी कमी तेल घातलं आहे. ही दिवे घासायला द्यायचे मला आज भाभीकडे. आता जीवाला शांतता लागली. कालपासून भाभी आली तर एकदम रिलॅक्स वाटले, मला बरं वाटतंय. आणि सगळ्या ताई इतक्या काळजी करत होत्या. माझा आवाज एवढा बदललेला. ताई आता प्रॉब्लेम मला काहीच नाही आहे, फक्त तो घसा जो पॅक झाला आहे ना. आणि एक ताई मला बोलतो ते विक्स लावू नको, त्याने घसा हे होतं, म्हणजे सर्दी सुकती. ते सर्दी सुकल्यामुळे माझ्या घशामध्ये असं हे होतं, इथे पॅक झाल्यासारखं झालं आहे. मी गरम पाणी पिते, काढा पिते, हळदीचं दूध पिते, कशानंच क्लिअर होत नाही ताई नो. मग आता याच्यामुळे आपलं काम बंद ठेवायचं का? जसं आहे तसं. कधीतरी असाही आवाज ऐका, हा एकदम डेंजरवाला आवाज येतो आहे. मलाच कसं तरी वाटतं आहे, असं बोलताना मला त्रास होतो आहे. तर ठीक आहे, चला असू द्या. देवपूजा वगैरे झाले, मशीन लावून दिली आणि साहेबांनी ना रात्री एक मला बेडशीट आणून दिलं आहे. हे बघा असं कलर आहेत, वरतून असं दिसतंय. हे ना सगळे असे लाईट कलर आणतात बघा, तुम्हाला सांगते एकदम लाईट कलर. मला तर अजिबात असे आवडत नाही, पण आता आणतात. बोलता असे चांगले, जास्त डबडबीत नको, असे डार्क कलर नाही आवडत त्यांना. असं कलरचं त्यांनी रात्री मला हे बेडशीट आणले आहेत, पॅक आहेत. याचे ना कट केले तर 2 होतात, पण मी असं डबल करून टाकते. हे ना असं डबल केलं ना छान राहतं, जमा नाही होत, म्हणजे व्यवस्थित राहतं आहे. आता ठेवलं, याला काही लगेच काढणार नाही आहे, थोडे दिवस राहू दे. पावसाचे थोडेसे जुनेच वापरून घेणार मी. त्या घरामध्ये आहे ना वरती जे स्टोरेज आहे, पहिले तुम्हाला स्टोरेज दाखवते, त्यानंतर लक्षात येईल का काय असतं असं गोंधळ. तर बघा इकडे ना, जसं तिकडच्या घरामध्ये पण वरती स्टोरेज आहे तसं इथं पण आहे. इथे AC होता, काढल्यात बघा. ते पुसलं पण नाही, स्वच्छ नाही केलं. आज दुसरा AC येणार आहेत. आणि बघा इथे हा दरवाजा आहेत वरती. हा दरवाजा आहे ना, याच्या आतून खूप काही सामान ठेवलेलं असते. हे पूर्ण स्टोरेज आहे. हे जे दिसतंय वरतून AC बाहेर नसून आतून खूप मोठं स्टोरेज आहे, भरपूर सामान बसतं त्यामध्ये. तर ते सगळं रात्री काढलं आहे. आणि इथे ना कोर कटिंग करून, आता हे पहिलं पण बघा असं कोर कटिंग केलेलं आहे. ड्रिल मशीन होल नाही मारत याला, कारण त्याने काय होतं, स्टाईल वगैरे तुटल्या जातात. आता हा होल आहे ना, आले तेच लोक. आता इथे ना दुसऱ्या ठिकाणी होल मारायचं आहे, तुम्हाला दाखवते. इथे नाही सगळं सामान अशा मोठ्या मोठ्या बॅगी आहे, दीदीच्या बॅगी आहे, कोरियाला नेलेल्या बॅगी, अशा आम्ही पॅक करून ठेवल्यात. असं काही हे नको व्हायला म्हणून. या 2-3 बॅगीमध्ये म्हणजे साड्या, अजून 2 मोठे मोठे बॅगी तिकडं गॅलरीत ठेवलेले आहे. तर अशा बॅगीने इकडे काढलं. याचे कपडे तिकडे धूळ उडेल म्हणून मी इकडे आणून ठेवले. सगळ्या बॅगी वगैरे असं ठेवले इथं. आणि आले ते भैया, बोलले ना बेल वाजले, आले ते भैया इथं कटिंग करायला. हे बघा, हे कोर कटिंगचं एवढं मोठं मशीन असतं, मला माहीतच नाही. ये आणलेत का, मागच्या वेळेला केले ना. ये भी लगता है. ये तो है में. अच्छा. और ये क्या होता है? वो भी पानी का है. ये पानी करणारे भैया आलेत. ये भैया ये डबा वगैरे इधर हटा दो, ये साईड में. हां आलेत आता, त्यांना ते कटिंग वगैरे करायचे आहेत, म्हणजे होल करणं. ते बोले पाणी पडेल याच्या कॅम्प्युटरवर. तर साहेबांना बोले मोठं प्लास्टिक वगैरे काहीतरी घेऊन या जरा. पावडर बिवडर काहीच नाही लावली, असं तेलकट शेर आहेत. असं दे, सकाळी सकाळी काय मी माझ्या मेकअपच्या मागे नाही लागत. केस वीस बांधले, बस झालं एवढं. तर ना रात्री पुन्हा थोडंसं ड्रायफ्रूट आणले, काजू संपलेले. आता मला डब्यांमध्ये भरायचे, पण असंच साहेबांना काढून काढून दिले. आणि भैया भैया को बोलो, ये AC वाले भैया को बोलो ना, उधर है बाहर, उनको पता है. थोडेसे ना शेंगदाणे होते आणि हे ऑनलाईन मागवले होते. तर बघा हे ना बरोबर नाही, असे मोठे मोठे शेंगदाणे, ते यांना काही चव नसते. पण हे बरं झालं, अर्धाचंच पॅकेट होतं. तर म्हटले थोडेसे भाजून ठेवा. आणि हे सगळं ड्रायफ्रूट आणलेत. हे भाजता आहे ना. आता हे परवाच आणलेले बघा, तुम्हाला सांगते, परवा आणलेले अर्धा किलो, ही पाव किलो. आणि काजू बदाम झाले होते, पूजेला आणले, ते संपले सगळे. मग हे आता सकाळच्याला नव्हते मला यशला द्यायला. हे कुठून आणले, मसालेवाले दादा आहेत ना त्यांच्याकडून. आणि हे परवा जे आणलेले, जे मी तिकडनं किराणा आणते त्यांच्याकडून.
मसालेवाले दादांच्या इथं पण सगळं ड्रायफ्रूट वगैरे भेटतं. पापड वगैरे, लोणची सगळं भेटतं. मी बदाम आहे ना कच्चे कोणालाच देत नाही ताई. बदाम भिजवून देते सगळ्यांना. भिजवलेले बदाम आपल्याला जास्त काही त्रास करत नाही. तर बदाम जास्त लागतात म्हणून मी बदाम अर्धा किलो आणले. काजू शक्यतो आहे ना यश खातो, दीदीला काजू आवडत नाही, पण मी रोजचं थोडेसे 2-4 देत असते डब्यामध्ये. आणि भिजवलेले बदाम हे जास्त लागतात. पूर्ण गरमी गेली पण मी सगळ्यांना आहे ना ड्रायफ्रूट भरपूर दिलं. का तर बाकीचं काही खात नाही, सायफळ खातात, मुलं खात नाही. पण हल्ली आता रोज त्यांना मी सफरचंद देते. दोघांना पण सफरचंद कापून देते. आणि हे अंजीर मला जास्त फक्त मीच खाते. आता जबरदस्ती द्यायचं कामं चालू आहे यांना, नाहीतर नाही नाही म्हणतात, नाटकी करतात. आणि हे दादा आहेत ना 500 रुपये पाव, म्हणजे 2000 रुपये किलो यांच्याकडे, पण चांगले असतात. एकदा थोडेसे चेंज दिलेले, ते काही मला आवडले नाही. मी पुन्हा त्यांना बदलायला लावले. आणि आता म्हणजे सगळं आणलं तर खजूर होता, तरी थोडासा खजूर आणून ठेवला आहे. तुम्हाला सांगू आपल्या घरात माणसं ना फक्त दीदी सोडली तर बाहेरचं कोण खात नाही. मग घरातलं थोडंसं हेल्दी जर दिलं तर बरं. ते थोडं बारीक गॅस भाजून घेते. एसी का मैं आ जाओ? नहीं ना दीदी, सोई हटाना पड़ेगा क्या उसको? आराम से भैया, पंखा चालू है ऊपर. दीदी झोपली ना, त्यांना इकडच्या एसीचं माप घ्यायचं. चला मी भरून ठेवते. मनोक्याचा डबा अजून काढला नाही, हे नंतर भरते. त्यांचं बघते पहिलं काय चाललंय. तर हे बघा त्यांचं तिकडं काम चालू होतं, तोपर्यंत मी काय केलं, इथे अख्खा मसूर लावून दिला कुकरला. कुकर झालायत. आणि इकडे कांदा वगैरे कापून घेतला. 2 भाज्या बनवायच्या आहेत. एक टोमॅटो चॉपरला बारीक करून घेतला, पाणी गरम करून घेतलं आहे. आणि मला थोडी सांडग्याची भाजी बनवायची, जे वडे म्हणतो आता वडे. आता कोण सांडगे, कोण वडे, कोण काय, तर ठीक आहे सांडगेच बोलूया. थोडंसं तेल टाकलं आहे आणि हे भाजून घेते मी जरासं, म्हणजे असं उकळीमध्ये खूप असं गळून नाही जात, म्हणजे विरगळत नाही. हे झाराने असे घासले जातात. हाताने तोडलेले वेगळे असतात, ते पण आहे. पण म्हटली हे संपून टाकावं पहिले. दीदीला आवडतात, दीदी घरी तर तिच्यासाठी बनवते. आता हे भाजले जरा लालसर झाले, चांगले काढून घेते. मी ना सगळा कांदा होता तो कढईमध्ये असं तेल टाकून थोडासा परतून घेतला. म्हणजे एक परतोपर्यंत असं वाटतं पटकन दोन्ही पण एका याच्यात होईल आणि थोडा थोडा घ्यायला होईल मला दोन्ही भाज्यांना. आता याच भाजीमध्ये आपल्या या कढईमध्ये मी पहिले ना सांडग्याची भाजी करून घेते. आणि तोपर्यंत कुकर थंड होतोय. कढई तापलेली आहे. तसे कूट वगैरे थोडंसं तेल जरा इथं जास्त घातले मी. तेल गरम झाले. थोडीशी अर्धा चमचाच मोहरी घातली, 1 चमचा जिरं आणि लसूण चेचून ठेवला आहे. आणि कढीपत्ता आपला झाडाचा आणला आहे, दोन्ही पण टाकून देते. आणि आता थोडासा अर्धा कांदा, वड्यांमध्ये ना जिरं, लाल आपली सुकी मिरची, मीठ वगैरे ना सगळं बारीक करून घातलेलं. आता हे चणे डाळीचे वडे, ते तुम्हाला सांगते, पहिलं पण सांगितले, आता मिक्स डाळीचे नाही आहे, ते मला आवडत नाही. तर आता कांदा पहिलाच परतवलेला होता. थोडीशी हळद आणि मिरची आहे त्यात, म्हणून 1 चमचा तिखट, अर्धा चमचा काश्मीरी पावडर. थोडंसं तेलामध्ये झालं परतून घेतलं. कोथिंबीर नाही राहिली काही, होती खराब झाली गरमीने, कोथिंबीर अजिबात टिकत नाही. बघा छान असं तेल आणि कांदा, लसूण, मसाला सगळं आपलं एकत्र झालंय. आता मी 1 तांब्यावर पाणी घालणार आहे. ते पूर्ण 1 तांब्या पाणी, का तर शिजून आहे ना पाणी पूर्ण आटून जातं. आणि आता थोडंसं मीठ, कारण त्यामध्ये मीठ पण आहे वड्यांमध्ये, तर 1 छोटा चमचा मीठ.
आणि मसूरच्यासाठी पण येथे मी 1 चमचावर मीठ काढून घेतलं, म्हणजे पुन्हा पुन्हा नको. आता याला उकळी येऊ देते आणि वडे शिजवून घेते. आता याला उकळी आल्यानंतर ना फक्त हे वडे मला सोडून द्यायचे आणि थोडासा रस्सा ठेवायचा आहे. आता हे करून घेते एक साईडला मी चपात्या करून घेते. पीठ भिजले, चपात्या पण करून घेते, मग मसूरची आमटी बनवते. तर बघा भाजी उकळ. तुम्हाला बोललेली चपात्या मागे ठेवल्या आणि इकडे भात लावून दिला. इकडे मसूरची आमटी जे बनवायचे ते काढून घेतलं. हे बघा असे लपतपीत सांडग्याची भाजी झाली. ही मी भातावर पण खाऊ शकते. चिकट भात लावला आहे आता आपला इंद्रायणीचा. आणि हे झाऱ्यावाले जे असतात सांडगे पटकन गळतात, खूप शिजूनही द्यावं लागेल, म्हणून उकळीच्या पाण्यात फोडायचे. काढून घेते. भाजी काढून घेतली, थोडी कढई घासून घेतली, पुन्हा एवढे पापड तळून घेतले. का तर चटणी बनवते. वर बोली काल पाहुणे आले तर चटणी वगैरे सगळी संपलेली. मग आता येते ना फोडणी द्यायची. तर अर्धा चमचा मोहरी, पापड तळल्याचं तेल आहे तसंच ठेवलं आहे, 1 चमचा जिरं, लसूण आणि कढीपत्ता. आता इथे ना मी कांदा अगोदर थोडा परतून ठेवलेला आहे, म्हणून टमाटा परतून घेते जरासा. टमाटर चांगला परतलाय. आता यामध्ये ना मीठ, हळद, लाल तिखट वगैरे, कांदा सगळं यात एकत्र करून ठेवलं आहे. आता कांदा परतवलेला होता, म्हटले कुठं मसाला डबा सारखा काढायचा, आता टाकून दिलेलं. परवाच मी आली तेव्हा तिला पाहिजे होती, तर मी वाटण होतं ना वाटलेलं त्याचं थोडीशी आमटी बनवली होती एकदम घट्टसर. आता हे तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेते, कढईला लागून नाही घेते. पाणी गरम करून ठेवलं आहे, त्यातून थोडंसं इथे पाणी टाकते, म्हणजे मसाले सगळे एकत्र होतात छान. आणि मसूर मला असं वाटलं खूप होतील, म्हणून मी 2 पोळी अशी काढून ठेवले, कारण सांडग्याची भाजी आहे आणि खूप होत जाणार, इतकं नको आहे. यशला ना कडधान्य असेल तर दुसरं काही नको. पनीरला पण वैतागला आहे, किती पनीर खाण्यासारखं. खूप पातळ नाही करायची ती आमटी, आणि एकदम घट्ट पण नाही. अशी जर वाटलं तर भात खातच नाही तो, पण खायचं असलं तर भात पण खाईल, चपाती पण खायला बरोबर. आणि पापड चटणी तर आहेच आहे, आणि त्याबरोबर इथे शेंगदाण्याचं कूट. इथे आता हे उकळी याच्या अगोदर टाकून द्यायचं, म्हणजे त्याबरोबर चांगला मिक्स होऊन जातोय आणि शिजून पण जातोय. 1 चमचा भरून मी शेंगदाणा कूट घातलाय, म्हणजे याने पण छान लागते भाजी. कधी वाटणाची, कधी शेंगदाणा कूटची, तर अशी चांगली लागते. करून बघा. काय होतं, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते थोडीशी. तरी आता हल्ली ना मी शेंगदाणे भाज्या, मला खूप कंटाळा आला खायचा, आणि आमच्याकडे शेंगदाणे भाज्या खाल्ल्या जातात. तर ठीक आहे त्यांनी मी उकळते आणि पापड चटणी पण करून घेते आता तोपर्यंत, मग चपात्या करते नंतर. भाभीला चहा पण बनवायचा एक साईडला. आता चालू झालं माझं, भाभीला चहा बनवायचं आहे, करायचं आहे. तर ठीक आहे, चला हे होते तोपर्यंत चटणी बनवून घेते. बघा पापड चटणी पण केली. एक ताईची आता मला काल कमेंट आहे की शेंगदाणे चटणी दाखवते, तर दाखवेल ताई, लवकरच दाखवेल. आता भाजी उकळलेली म्हणून मी गॅस बंद केला. हे बघा एकदम अशी घट्टसर आणि मस्त मिळून आली सगळं. बघा कांदा टमाटा वरती काही दिसत नाही, काही नाही, आणि कोथिंबीर तर नव्हतीच. छान अशी आमटी आपली अख्ख्या मसुराची आमटी तयार झाली. आता काय होते, भाजी कमी आणि टोप मोठा व्हायला लागलाय. अशी झाली भाजी तयार, काढून घेतली. आणि आता इकडे भाभीला
चहा ठेवून दिलाय म्हणजे तिचा चहा पण उकळेल. आता इकडे माझ्या चपात्या पण होतील. भेटते बघा. आता फायनली माझं सगळं झालंय तिथं आवरून. आणि हे ना मी नाकात घातलं, थोडं मला वेगळं वेगळं वाटतंय. दीदी आताच बोलत होती नवीन वगैरे घातलं नाकात. तर ठीक आहे. आता इथं झालंय बघा. बघा चपात्या वगैरे ना खूप थोड्याशा केल्या, छोट्या डब्यात घातल्या चपात्या. आणि बाकीचं तर भाजी वगैरे तुम्हाला दाखवलीच. तर मी मसाल्याची आमटी दाखवली. आता ही अशी येईन जेवायला इथंच ठेवते. अजून आता भाभीचा नाश्ता व्हायचा आहे. ही सांडग्याची भाजी बघा, अजिबात पातळ वगैरे नाही, अशी लपतप केली. आणि इकडे भात आहेत. अजून भात काढला नाही मी. तर भाभीला सगळं आवरून द्यायचं इथलं. गरम गरम भात आहेत. आणि आली भाभी आता खाली जाऊन ना. तर कालच तिला बोललेली पुरणपोळी खा, तर बोलली नाही चहा चपाती खाल्ली. मग तिच्यासाठी मी वाटीभर रस ठेवलेला. 2 पोळ्या तिला मी काढून ठेवल्या, गरम करून दिल्या बघा. आत्ता तव्यावर तूप लावून चांगल्या अशा गरम करून दिल्या. एकदम सॉफ्ट आहे अजून पण, वाटत नाही कालची पोळीत. ती मला बोलली उद्या खाईन, मला उद्यासाठी ठेव. मग आता हे तिला दिले आहेत काढून. आता हे सगळं आवरेल ती. बाकीची थोडीफार भांडी होती आवरली होती. आता पुरा इकडे पसारा जमा झाला आहे. हे सगळं आता ती आवरेल. आता मला काही नाही आवरायचं इथे. आता इकडे भाभीचा दीदीचा चालला आहे नाश्ता तुम्हाला सांगते. आणि वाजले फक्त 1:45. 1:45 वाजता आज माझं काम म्हणजे फक्त जेवणाचं माझं तेवढंच काम असतंय मला, ते झालं आहे. आणि सगळे भाभीने कामं करून घेतले. कपडे वगैरे टाकणं, तिकडे ते होल वगैरे केलं. खूप माती बिती रेती पडली होती, सगळं तिकडं आवरून ठेवलं आहे. इकडच्या बॅगी तिकडं वगैरे तिकडं ठेवल्या होत्या. भाभीने सगळ्या इकडं घेतल्या. हा एक नवीन एक मिक्सर ठेवलेला मी वरती अजून, का तर एमर्जन्सी कधी काही झालं तर हा कामाला येईल म्हणून. एक नवीनच आहे. तर हे बघा इकडच्या रूममध्ये लावायला हा AC आला. ब्लू स्टारचाच घेतला आहे. आपला तिकडचा पण ब्लू स्टार आहे. तो ना लवकर काम नाही काढत, कारण ते कंपनी चांगली. म्हणजे छोटे मोठे काहीतरी प्रॉब्लेम येतात असे, पण हे नाही होत असं रिपेरिंगसारखा काही प्रकार येत नाही. कधीतरी वायर कुठं लूज झाली, काय कोणाकडं काही मिस्टेक झाली ते झालं. पण याचं असं नाही का 17 वेळा काहीतरी रिपेअरला जा बोलवा, हे नाही. आणि खूप चांगलं निघतात. आमचा तो AC ना जवळ 10 वर्ष झाले, त्याला अजून एकही कुठला पार्ट किंवा काही कुठला प्रॉब्लेम झालेला नाही. म्हणून दुसरा पण ब्लू स्टारचाच घेतला आहे. आणि हा 1.5 टन आहे. 1.5 पाहिजे होता, कारण कधी तिकडचा बंद झाला तर हा पूर्ण तिकडचं पण घर कवर करेल म्हणून अशा हिशोबाने मोठा घेतला आहे. आणि कॉम्प्रेसर थोडेसे हलके आलेत आता पहिल्यापेक्षा आहे ना. पहिले जवळजवळ 27-28 किलोचे राहायचे, आता 22 किलोपर्यंत कॉम्प्रेसर आलेत. आम्ही तिथं परवा बघितलं विजयसेल्सला. तर ही आज ना त्यांनी आणून दिले फिटिंगला. तर उद्या किंवा परवा येतील काय माहिती. गरमीमध्ये फिटिंगचा खूप प्रॉब्लेम चालू आहे. तर चला आता ही लावेल तेव्हा दाखवेल. कोण कधी येत आहेत आता फिटिंगवाले तेव्हा दाखवते तुम्हाला.